चुक्का आणि बेसनचा गरगटा दाखवते तुम्हाला. चुक्का बेसन गरगटा भारी मस्त भन्नाट. चला बनवूया. चला चुक्का बेसन गरगटा बनवण्यासाठी साहित्य दाखवते तुम्हाला. हे 4 चमचे बेसन घेतले, शेंगदाणे घेतले थोडेसे, 2 गड्ड्या लसूण आणि हिरवी मिरची घेतली आणि हा चुक्का. आपल्याला चुक्का बेसन गरगटा बनवायचा भन्नाट. बाकीचं साहित्य तुम्हाला परत दाखवते. हे शेंगदाणे भाजून याचा कूट करून घ्यायचा आहे. मिरची आणि लसूण एकत्र शिजवण्यासाठी गरम पाणी ठेवले, त्याच्यामध्ये चांगलं गाळ होईपर्यंत चुक्का शिजवून घ्यायचा आपल्याला. चला आता ह्याच्यामध्ये हे चुक्का चांगला शिजू द्या. जोपर्यंत गाळ होत नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे चांगला. बेसन चुक्का गरगटा बनवण्यासाठी आपला गरगटा पूर्ण शिजलेला आहे, एकदम गाळ झालाय. गरगटा म्हणजे आपण जे चुका आहे ना तो शिजवून घेतलाय. बघितलं कसा भन्नाट गाळ झालाय. चला आता उतरून घेऊया याला आणि फोडणी कशी द्यायची ते दाखवते मी तुम्हाला. ह्याच्यात काय मिक्स करायचं ते पण दाखवते. चला आता ह्याच्यात बेसन टाकून घेऊ. 4 चमचे बेसन आहे, हे टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ. ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम चांगलं. कशी फोडणी द्यायची ती दाखवते मी तुम्हाला. चला भन्नाट फोडणी देऊया. पहिले मोहरी टाकून घेऊया, त्याच्यानंतर लगेच जिरे टाकूया, त्यानंतर घरी म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण मस्त भाजून घेऊ. त्याला भन्नाट चांगलं टाकून घेऊया. हा पण चांगला भाजायचा, खूप पण छान भाजून घ्यायचा म्हणजे चव देते बरं का गरगटा आपल्याला. सुक्का बेसनचा गरगटा लय भारी चव देते. चांगलं भाजू द्या 1 मिनिट याला. आता मीठ टाकले आपण त्याच्यामध्ये चवीनुसार. हळद टाकून घेऊया. लय भन्नाट लागते बरं का हा गरगटा, लय भारी भन्नाट. चला आता ह्याच्यात गरगटा टाकून घेतलेला आहे. कसं झालंय भन्नाट बघितलं काय फोडणीमध्ये. वा भन्नाट. चला आता आपला गरगटा तयार आहे. चला खाण्यासाठी. चला भन्नाट खाऊया. वाव कसला मस्त झालाय. करून बघा, लय भारी लागतो बरं का. चुका बेसन गरगटा लय मस्त. चला मस्त बघितले तुम्ही, आता करून बघा. चला खाऊया. बघितलं का भन्नाट गरगट. बघितलं कसं आहे चुक्का बेसनचं गरगट कसलं भारी आहे. त्याच्यासोबत कांदा गवार खाणारे, मस्त भन्नाट पापड आणि भात खाणारे. चला मी खाऊन दाखवते तुम्हाला भन्नाट गरगटा कसं झालं. लय भारी लागते. भाकरी बरोबर खावा, चपाती बरोबर खावा, भाताबरोबर कशाबरोबर बी खावा. लय भारी झाल्या गरगटा भन्नाट. भाकरी बरोबर लय भारी लागतो. भाकरी बरोबर खायचा, गवार खाल्ली मस्त, कांदा. असा गरगटा करून बघा, लय भन्नाट लागतो. वा. आणि शरीराला पण चांगला आहे.